मित्र सहकारी डॉक्टर मुनीर तांबोळी आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आज ह्या इथे जो नारी शक्ती सन्मान, जो महिला भगिनींचा सत्कार आयोजित केला, त्याबद्दल प्रथम मी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना, डॉक्टर मुनीर तांबोळींना मनापासून धन्यवाद देतो। या इथे आज आपण बघतोय की नारी शक्ती या शब्दामध्ये सगळं आलेलं आहे। आणि आज घरातली स्त्री ही आपल्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रयत्न करताना दिसत आहे। आज असं कुठलंही क्षेत्र राहिलेलं नाही की त्या क्षेत्रामध्ये आपल्या महिला भगिनींचा वावर आहे। अगदी सैन्यामध्ये सुद्धा आज महिला भगिनी अग्रेसर आहेत। आपण आत्ताच नुकताच झालेला सगळं युद्धाचा प्रसंग बघितला, त्या दोन्ही युद्धाचं नेतृत्व हे आपल्या 2 महिला भगिनींनी केलं होतं। खरोखरच अशा वेळी आज आपण जागतिक महिला दिन साजरा करतो, हे केवळ त्यांचा 1 वर्षामधून सन्मान करतो, पण खरोखर या महिला भगिनी या वर्षभर अतिशय चांगलं काम करत असतात। आज पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आज घराच्या बाहेर पडून सर्व पुरुषी अहंकाराला सामना देणं हे तेवढं सोपं नसतं, पण या सर्वांवर आपण महिला भगिनी मात करत असतात। खरोखर उल्लेखनीय आणि प्रेरणादायी असं तुमचं सर्वांचं काम असतं। खरोखरच मला या कार्यक्रमाला मुनीर भाऊनी काल फोन केला, मला खूप कार्यक्रम होते पण हा चांगला कार्यक्रम आहे मुनीर भाऊनी मला सांगितलं, आणि ते नेहमीच असं सगळं त्यांचे जे सहकारी असतात, आपण सर्व वेळेअभावी नावं घेत नाही, पण आपण वेळेअभावी मी तुमची नावं घेत नाही, पण आपण असंच कार्य हे वर्षभर करत असता मी नेहमी बघत असतो। तुमच्या फाउंडेशन तर्फे असेल, तुमच्या संस्थेतर्फे असेल, तुम्ही चांगलं काम करत असतात। आणि मी तुम्हाला सांगतो, शब्द देतो की तुम्हाला जे काही सहकार्य नारी शक्ती सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने जे काही पुढे जे काही वर्षभर सहकार्य लागेल ते माझ्याकडनं नक्कीच मिळेल, याची मी तुम्हाला ग्वाही देतो। मला इथे बोलवल्याबद्दल आणि मला सन्मानित केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।